तुम्ही यूट्यूबर्स आहात, कंटेंट क्रिएटर आहात, तर तुम्ही फक्त व्हिडिओ बनवत नाही, तर तुम्ही देशाच्या इकॉनॉमिक्सचा म्हणजे अर्थव्यवस्थेचा कणा आहात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिएटर्ससाठी $1 अब्ज तरतूद केली आहे. मित्रांनो, आता क्रिएटिव्ह क्षेत्राला ऑरेंज इकॉनॉमी म्हणून ओळख मिळाली आहे. आता शाळा आणि कॉलेजपासूनच विद्यार्थ्यांना यूट्यूबर म्हणजे ब्लॉगर बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारच्या निर्णयामुळे शाळेपासूनच मुलांना कॉन्टेंट क्रिएटरचं शिक्षण मिळणार आहे आणि भविष्यात ही मुलं कॉन्टेंट क्रिएटर होणार आहेत. सरकारने याबाबत कोणकोणत्या तरतुदी केल्यात, कोणत्या योजना आणल्यात ते आपण पाहूयात. हाय, हॅलो, नमस्कार, मी दुर्गा. देशभरामध्ये 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 कॉलेजेसमध्ये जशा पद्धतीनं कम्प्युटर लॅब्स असतात, त्या पद्धतीनंच आता कॉन्टेंट क्रिएटरसाठी लॅब असणार आहे. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स यासारख्या विषयांवरती शिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यासाठी विशेष प्रशिक्षित शिक्षक देखील या ठिकाणी अपॉइंट केले जाणार आहेत. भारतामध्ये नवीन डिजिटलायझेशन शिकवण्यासाठी 5 टाउन हब बनवण्यात येणार आहेत आणि या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेऊ शकणार आहे आणि तिथेच इंटर्नशिप केल्यानंतर नोकरी देखील मिळणार आहे. गेमिंग क्षेत्रासाठी हे बजेट गेम चेंजर ठरणार आहे. तसेच सरकारनं गेमिंगला फक्त मनोरंजनाचं साधन न मानता एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्वीकारलंय आणि तब्बल 10,000 कोटींचा निधी यासाठी राखीव ठेवलाय. यामध्ये मुलांना गेम्स कसे बनवायचे, ते कसे डेव्हलप करायचे आणि ते सर्वांपर्यंत कसे पोहोचवायचं हे शिकवलं जाणार आहे. गेमिंगचे हार्डवेअर्स हे फार महाग असतात, त्यामुळे सरकार आता हे चिप सेट्स स्वतःच बनवणार आहे. त्यामुळे भविष्यात हे तुम्हाला कमी किमतीमध्ये देखील उपलब्ध होतील. सरकार कंटेंट क्रिएटर्ससाठी 8,500 कोटींचा फंड उभारणार आहे. त्यामधनं नवीन क्रिएटिव्ह स्टार्टअप्स तसेच तंत्रज्ञान आणि मार्केटिंग यामध्ये तो फंड वापरला जाणार आहे. क्रिएटर्सना त्यांचे कोर्सेस किंवा डिजिटल सेवा विकण्यासाठी वेव्स बाजार हे जागतिक दर्जाचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं जाणार आहे. मुंबईमध्ये IICTची स्थापना केली जाणार आहे आणि या ठिकाणी क्रिएटर्सना ॲनिमेशन तसेच स्टोरी टेलिंग आणि एडिटिंग याचं प्रोफेशनल असं शिक्षण मिळणार आहे आणि सोबतच सरकारी प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. आणि हे सरकारचं शिक्षण क्षेत्रामधील डिजिटल पाऊल मानलं जात आहे. 2030 पर्यंत जवळपास 20 लाख नवीन रोजगार उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे. थोडक्यात काय तर सरकारनं क्रिएटिव्ह लोकांसाठी एक खेळाचं मैदान तयार केलंय आणि आता बॅटिंग आपल्याला करायची आहे.